लिहा नियम क्रमांक 8. नियम क्रमांक 8 मध्ये लिहा काही अकारांत, नियम क्रमांक 8 मध्ये लिहायचं आहे काही अकारांत लिहिलेल्या बरोबर काही अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे, पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप काही प्राणीवाचक स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. लिहा काही अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. इकारांत होते तर नपुंसकलिंग एकारांत होते. पहिले नियम समजून घ्या. मला लक्षात घ्यायचं काय सांगितलं, काही अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते तर काही तर नपुंसकलिंगी नामाचे रूप काय होणार आहे, एकारांत होणार आहे. आपल्याला पुल्लिंगी नाम बघायचे आहेत ते प्राणीवाचक बघायचे आहेत. एखाद्या प्राण्यांचं नाव असायला पाहिजे. मग प्राणीवाचक पुल्लिंगी नाव जर त्या अकारांत असेल तर स्त्रीलिंगी इकारांत असायला पाहिजे आणि नपुंसकलिंग एकारांत असायला पाहिजे. आता बघा उदाहरणार्थ आपण बघू. उदाहरणार्थ जर बघितलं मुलगा, मुलगा प्राणी आहे की वस्तू आहे? प्राणी आहे, बरोबर आहे. आपण जर बघितलं मुलगा, आता बघा प्राणीवाचक आहे, अकारांत आहे, आकारांत आहे, अकारांत नाही सॉरी आकारांत पाहिजे होतं थोडा, आकारांत. बघा मुलगा काय आहे, आकारांत आहे ना, आ करून टाक थोडं लिहिताना मिस्टेक झाली. बघा आकारांत पुल्लिंगी नामाचे, आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी काय होणार आहे, इकारांत. नपुंसकलिंगी काय होणार आहे, एकारांत. आता मुलगा हा शब्द आकारांत आहे तर मग बघा स्त्रीलिंगी रूप हा पुल्लिंग आहे, मग स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे, इकारांत होणार आहे. म्हणजे काय होईल, मुलगी. आणि नपुंसक लिंग जर आपण बघितलं, लक्षात घ्यायचं आहे नपुंसक लिंग, नपुंसक लिंग काय होईल, मुलगे. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. आकारांत होता, इकारांत झालं, नपुंसक लिंगी मध्ये काय झाला, एकारांत. म्हणजे नियमानुसार आलेला आहे. आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत झालेले आहे आणि नपुंसक लिंग एकारांत झालेले आहे. नियम समजून घ्यायचा आहे. आता बघा मुलगा आहे त्याच्यात एखादा शब्द बघू, पोरगा. पोरगा आकारांत आहे, आकारांत आहे तर मग काय होईल, इकारांत. पोरगी काय होईल, पोरगी इकारांत झालेला आहे. नंतर काय होईल, पोरगे काय होणार आहे, पोरगे. लिहून घ्या, इकारांत झालेला आहे. नंतर बघा घोडा, घोडा आकारांत आहे, काय होईल मग, घोडी इकारांत झालेला घोडी. नंतर काय होईल, नपुंसक लिंगामध्ये घोडे काय झाला, एकारांत. म्हणजे आकारांत पुल्लिंगी नाम होता, इकारांत झालेला आहे, नंतर एकारांत घडून आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हा नियम समजून घ्यायचा आहे. आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत आणि नपुंसक लिंगी काय आहे, एकारांत आहे. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा बघा कुत्रा शब्द बघा, कुत्रा. कुत्रा कुत्रा आकारांत आहे, काय होईल, कुत्री इकारांत झालेला आहे. नंतर आहे कुत्रे एकारांत झालेला आहे. अशा प्रकारे बदल घडून आलेला आहे. कुत्रा, कुत्री, कुत्रे. शिव्या देत नाहीये बरं का, सांगत आहे. तुम्हाला वाटेल शिव्या देत आहे, शिव्या वगैरे काही आपण देत नाही. ठीक आहे, समजलंय. यापैकी एखादा नाम विचारू शकतो. हे प्राणीवाचक पुल्लिंगी नामे आहेत. जर कुठला तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही लिहून काढा. नाही समजलं तर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर नाही जर आलेला असेल, तुम्हाला एखादा आठवला असेल तर तुम्ही सांगा मला.
ठीक आहे, समजले का? अशा प्रकारे हा नियम झालेला आहे. आता बघा लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला वाक्यामध्ये सुद्धा रूपांतर करता यायला पाहिजे. वाक्य आता बघा, इथल्या एखाद्या शब्दाचा वापर करून जर तुम्हाला रूपांतर केलं तर त्याच पद्धतीने आपल्याला रूपांतर करता यायला पाहिजे. याच्यामध्ये बघा आता घोडे, बघा ते घोडे धावत होते, अनेक वचनात पण आलं आणि घोडे एकारांत पण आलेला आहे, नपुंसकलिंगी आहे. ते घोडे, घोडे म्हटल्यावर त्याच्यामध्ये घोडा पण आला आणि घोडी आली. आपल्याला ओळखता येत नाही म्हणून आपण काय केलं, घोडे हा शब्द वापरलेला आहे. मग ज्याचा आपल्याला लिंग ओळखता येत नाही आहे, तो पुल्लिंग आहे किंवा स्त्रीलिंग आहे, तेव्हा ते कुठे जातात, नपुंसक लिंगामध्ये जातात. कुठे जातात, नपुंसक लिंगामध्ये जातात. अशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर बघा आपल्याला त्याच्यानंतर नवीन नियम बघायचा आहे. नियम क्रमांक जो असेल तो 8 झाले वाटते, 9. नियम क्रमांक 9 बघा. त्यानंतर लिहा, काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामास, काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामास बघा, काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामास काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामास, काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामास 3 प्रत्यय लावून, 3 प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे तयार करतात. त्यांची स्त्रीलिंगी रूपे तयार करतात. तयार करतात, बरोबर लक्षात घ्यायचं आहे. काही प्राणीवाचक पुल्लिंगी नाम आहेत, त्यांना इन प्रत्यय लावायचा आहे आणि इन प्रत्यय लावून त्याचा स्त्रीलिंगी रूप तयार करायचा आहे. उदाहरणार्थ बघा, कुंभार, बरेच शब्द तुम्हाला आठवतील यावेळी. बघा कुंभार, बघा कुंभार पुल्लिंगी शब्द आहे कुंभार, तो कुंभार. मग काय होईल, कुंभारीन. काय होईल, कुंभारीन. मग काय लागलेलं आहे बघा, हा अकारांत नाम आहे प्राणीवाचक, आणि लक्षात घ्यायचं अकारांत असून सुद्धा याला इन लागलेला आहे. पण आपल्याला अचा विचार करायचा नाही, प्राणीवाचक नाम बघायचं आहे. आकारांत सोडून किंवा इतर कोणतेही प्राणीवाचक नाम असेल तर काही असे शब्द असतात त्यांना इन प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे तयार करता येतात. कुंभार, कुंभारीन, डॉक्टर, डॉक्टरीन, डॉक्टर, डॉक्टरीन, डॉक्टरीन राहते ना. आणि नंतर बघा मास्टर, मास्तरीन, मास्टर, बरोबर लिहा, मास्टर, मास्टरीन, मास्टर, मास्तरीन. पुन्हा रे पाटील, पाटलीन, पाटलीन. पुन्हा काही करता येईल, हा शेजार, शेजारीन, शेजार, शेजारीन. काय, माकड, माकडीन. वानर, वानरीन नाही म्हणायचा, वानर वानरी येतो, तो नंतरच्या नियमात येणार आहे. ठीक आहे. माकड, माकडीन लिहू शकता. माकड, ठीक आहे, माकडीन. मारी, मारी, मारी माहिती आहे तुम्हाला, इकडे लिहित आहे बघा, मारी दिसते का इकडे, बघा मारी, मारीन. तुम्हाला मारी माहिती आहे कोण आहे, कोण आहे, ओबीसी कॅटेगरी मध्ये मारी समाज आहे, बरोबर आहे. फुलांचे झाडं वगैरे लावणारे त्यांना काय म्हणायचे, मारी म्हणायचे. शेती करणार आहे, आता आपल्याकडे मरार म्हणतात. काय म्हणतात, मरार. आमच्या क्लासमध्ये आहेत ना, नाही आहेत, तेव्हा एक मरार आहे. ठीक आहे. तर बघा मारी काय आहे, मारी. नंतर बघा कुंभी, कुंभीन,
कुंडी, हे पण शेतकरी आहे. ठीक आहे, कुंडी कुणबीन. हा, तेली तेलीन, तेली तेलीन. पुन्हा रे, धोबी धोबीन, धोबी धोबीन. काय मार मारीन म्हणताय, असा कन्फर्ट थोडी मार मारीन. वारे वा, मार मारीन नाव पाहिजे राणीवाचक. मार हा क्रिया आहे. काय मार मारीन मी सांगितलं. हा, हत्ती हत्तीन लिहू शकता. हत्ती हत्ती. वाघ वाघीन, वाघ वाघीन. पुन्हा हा, मित्र मैत्री, मित्र मैत्री, मित्र मैत्री. इन लागलेला आहे. पुन्हा रे, हा, वकील वकिलीन लिहायला गेलं तर वकील वकिलीन, वकील वकिलीन. पुन्हा काय, पोलीस पोलिसीन. बरोबर का? पोलीस पोलिसीन. कोळी कोळी, कोळी माहिती आहे? कोळी म्हणजे कोण? मत्स्य पकडणारी जात. ठीक आहे, कोळी कोळीन. सोनार सोनारीन. सोनार सोनारीन. पुन्हा काय म्हणली? सोनार. हा, सुतार सुतारीन, सुतार सुतारीन. आणि गोंड गोंडी नाही लिहून टाका. ठीक आहे, गोंड गोंडी लिहिल ना. हा, एक महत्वाचं आहे बघा, सिंह सिंहीन लिहून टाका. हे इथे लिहा, सिंह सिंहीन. सिंह सिंहीन. झाले? काय सुटले का बघू? हा, सिंहीन. ओके ओके, सिंहीन, सिंह सिंहीन. पुन्हा हा, मालक मालकीन येते बघा. मालक मालकीन, मालक मालकीन. नौकर नौकरीन. चला, हा, नौकरानी येते. बरोबर आहे. लोहार लोहारीन सुटलेला असेल. लोहार लोहार लोहारीन. लोहार माहित आहे? लोखंडीचे काम करायचे पहिले. बरोबर आहे. नांगर बिंगर बनवायचे ते लोक लोहार. लोखंडी काम करायचे, त्या लोहारला लोहारीन, लोखंडी काम करणारे. ठीक आहे, समजलं असेल. आता नवीन नियम लिहा. नियम क्रमांक जो काही असेल, 9-10 काही असेल, लिहा लिहा. काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना, काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना, काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लावून, मला लिहून टाकतो. काही आकारांत पुलिंगी, काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना, पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लावून, ई प्रत्यय लावून, ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूपे तयार करतात.
स्त्रीलिंगी रूपे तयार करतात, स्त्रीलिंगी रूपे तयार करतात. आतापर्यंत आपण प्राणीवाचक नाम बघितलेले होते पुल्लिंगी. आता आपल्याला काय बघायचं आहे? पदार्थवाचक नाम. पदार्थ म्हणजे वस्तू. आलं लक्षात? मग पदार्थवाचक नामाचे आपल्याला स्त्रीलिंगी रूपे तयार करायचं आहे. उदाहरणार्थ जर बघितलं आपण लोटा. लोटा माहिती आहे? हागायला जायचा लोटा. लक्षात घ्यायचंय. आणि देवघरात ठेवतात तिला काय म्हणतात? लोटी. लक्षात घ्या. लोटा आकाराने मोठा असतो, लोटी आकाराने लहान असतो. पदार्थवाचक नाम आहे, आकारांत आहे. काय झाला? इकारांत. सांगा असं एखादा पदार्थवाचक नाम. सुरा, सुरी. सुरा, सुराला काय होईल? सुरी. पुन्हा माहित आहे का? आरसा, आरशी. आरशी. शाळेचा सोयी येईल शेवटी इकडे. आरसा, आरशी. गाडा माहिती आहे तुम्हाला? गाडा, गाडी. पाटलाचा बैलगाडा आणि आमची गाडी. पाटलाचा गाडा माहिती आहे? गाडा माहित आहे का? बंडी म्हणतो ना आपण मोठा वाला, बरोबर आहे, त्याला गाडा म्हणतात. आणि ते पाटलींबाई बसून जायची बघा, आमच्याकडे रेंजी म्हणायची, तिला काय म्हणायचे? गाडी. अशा प्रकारे हा काय? गाडा, गाडी. पुन्हा रे, हा फडा आहे ना? फळा, फळी. शेकडा म्हणतात त्याला. पटामध्ये जे काही लहान मुली राहायचे ना, तिला हाताळतात रेसिंग मध्ये, त्याला शेकडा म्हणतात. शेकडा. शेकडा माहित आहे का? दांडा, दांडी. लिहा. दांडा, दांडा, दांडी. हा, भाकरा. भाकरा माहिती आहे का तुम्हाला? भाकरा, भाकरी. भाकरा म्हणजे ते जारवाली भाकर राहते बघा, भाकरी सारखाच. भाकरी थोडीशी किती म्हटलं तरी पातळ राहते. तुम्ही तो पिक्चर पाहिला का? चुप चुप के शीतल के साथ लढणं आहे. तिथे त्या परिसरावर कोणतरी तो राजपाल यादवला देते बघा, दात तुटते त्याचा. हा, एवढा मोठा जाड राहते तो. काय? भाकरा. भाकरा हे सहसा राजस्थान, गुजराती जे लोक आहेत ते थोडं जाड जाड बनवणारी असतात. ते पण आपल्या पिठाची असतात. आलं लक्षात? मग तो त्याला भाकरा. आणि आपण जे बनवतो थोडी पातळ राहते, तिला काय म्हणतात? भाकरी. अशा प्रकारे शब्द बघायचे आहेत. हा, विधाता, विधाती पण काय आहे? ते प्राणीवाचक शब्द आहे. फडाफडी लिहिलं ना. हा, खडा, खडा. खडा माहिती आहे तुम्हाला? गोटे, गोटे रे बाबा, छोटे खडा. खडा, डा, खडा, खडी. डी लिहू का? डी लिहू? खडा, खडी. खडा माहित आहे? छोटा दगड असेल तर आपण त्याला काय म्हणतो? खडा म्हणतो. जास्त असतील तर खडी. खडी गरम केले म्हणतात बघा, रोडचे दगड टाकतात. ठीक आहे? खडा, खडी. झाले? संपले? आता बघा, लक्षात घ्यायचं आहे. आता एक वेगळ्या प्रकारचं नाव बघा. नवीन नियम बघा. आता किती नियम झाले? 10, 11. चला, जे काय झाले 10 झाले. लिहा. काही प्राणीवाचक आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप. काही आकारांत. थांबा, लिहून देऊ. थांबा, रूल्स लिहून देतो. लिहा. नंतरचा नियम लिहा. आता काही अकारांत. काही अकारांत पुल्लिंगी, पुल्लिंगी नामाचे. काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप. काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप. स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. इकारांत होते. उदाहरणार्थ बघा, आपल्याला अकारांत प्राणीवाचक नाम बघायचे आहे. काय बघायचं आहे? प्राणीवाचक. एक शब्द सुटला आहे, प्राणीवाचक. प्राणीवाचक. काही अकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे? इकारांत. काय होणार आहे? इकारांत. म्हणजे प्राणीवाचक अकारांत. मगाशी बघितलेले आकारांत होते, आता आपल्याला अकारांत नाम बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हंस. हंस माहिती आहे तुम्हाला? पक्षी आहे हंस.
हंसचा काय होईल? हंसी नाही, हंसी. काय होतो? हंसी. पुन्हा बघा वानर. वानर अकारांत आहे बघा, वानरी. वानरी. बरेच जण वानरीन लिहितात, पण वानरीन लिहायचं नाही. वानरचा काय होतो? वानरी. याला बंदरही नाही म्हणायचं. बंदर म्हणजे जहाज थांबण्याचं ठिकाण. आणि माकडाला काय म्हणतात? वानर म्हणतात. काय म्हणतात? वानर. पुन्हा काय येईल? दास. दासचं काय होईल? दासी. पुन्हा काय आहेत का? बेडूक, बेडकी. बेडूक, बेडकी. पुन्हा बघा तरुण, तरुणी. तरुण, तरुणी. श्रीमान, श्रीमती. श्रीमान, श्रीमती. पुन्हा काय? हरिण, हरणी. हरिण, हरिणी. हो मगर, मगरी येईल ना. तो मगर, ती मगरी. हो मगरी दिनेल. मगर दिला आहे का? हो द्या. हो बघून घेतो एकदा, थांबा. वानर, वानरी, हंस, हंसी, देवदेवी, बेडूक, बेडकी. काही पुस्तकात दिलेलं आहे, नाही लिहिले तरी चालेल. देव लिहून टाका. देव, देवी. देव, देवी. देव, देवी. देव, देवी. साजन, सजनी. साजन येईल ना. साजन, सजनी. नवरा, नवरी येतो. नवरा आपण आकारांत होतो. आलं लक्षात? त्यामुळे नाही. साजन, सजनी. साजन म्हणजे माहित आहे ना? माहित आहे का? साजन कोण आहे? नाही माहित आहे? साजन हा कपल्स होते. तुझ्या भाषेत कपल्स होते. ठीक आहे. साजन, सजनी. नट, नट्टी. नट माहित आहे तुम्हाला? नट इकडे लिहून टाकू. नट, नट्टी. अकारांत आहे बघा, इकारांत झाला. नट नाट्याचे कलाकार, त्याला आपण नट म्हणतो. नट, नट्टी. गोप, गोपी. एक शब्द लिहून टाका. गोप, गोपी. गोप, गोपी. गोप, गोपी. पुन्हा बघा नर, नारी. नर, नारी. अशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायचे आहेत. झालं? लक्षात आलं? काय झालेलं आहे? पुन्हा एकदा बघा. काही अकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नावाचे स्त्रीलिंगी रूप काय झालेले आहे? इकारांत झालेले आहेत. नंतर नियम लिहा. लिहा नियम क्रमांक. त्याच्यानंतरचा क्रमांक देऊन लिहा. 11 नंबर लिहा. संस्कृत मधून मराठीत आलेल्या, संस्कृत मधून मराठीत आलेल्या संस्कृत मधून मराठीत आलेल्या स्त्रीलिंगी नामाची रूपे संस्कृत मधून मराठीत आलेल्या संस्कृत मधून मराठीत आलेल्या स्त्रीलिंगी नावाची रूपे स्त्रीलिंगी नामाची रूपे ई प्रत्यय लावून तयार होतात. ई प्रत्यय लावून तयार होतात. संस्कृत मधून जसे या तसे मराठीत आलेले शब्द तत्सम म्हणतात. काय म्हणतात? तत्सम. आणि जर का संस्कृत मधून मराठीत आलेले शब्द असतील, तत्सम शब्द म्हणतो, तर त्यांचा स्त्रीलिंगी रूप तयार होताना काय होतो? ई प्रत्यय लावून तयार केल्या जातात. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. उदाहरणार्थ बघा, मराठीतले 2 शब्द तुम्हाला सांगतो, थोडा डिफरन्स समजून घ्या. बघा, राजा शब्द आहे. राजा, राजा शब्द आहे. मराठी मधला असतो तर आपण काय लिहिलं असतं? राणी लिहिलं
दिलं असतं. पण संस्कृत मधून आहे असं जर तुम्हाला विचारलं, हा राजा हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे, तर याचा स्त्रीलिंगी रूप काय होतं? राणी होणार नाही. काय होणार आहे? राज्ञी होणार. काय होणार? राज्ञी. बरोबर लक्षात घ्यायचं. राज्ञी, राजा, राज्ञी लक्षात घ्यायचंय. बरेच जण संस्कृत मधून वापरलेला असतो नियमामध्ये शब्द, तरी राजा का राणीच सांगतात. राधा राणी मराठीतील शब्द झाला. संस्कृत मधून आलेला जेव्हा आपण संस्कृत मधून मराठीत आलेला शब्द हा तसा तत्सम शब्द आहे. आपल्याकडे राजा नाही म्हणायचे, आपल्याकडे जर मराठीतला शब्द नाही आहे, संस्कृत मधून आलेला आहे राजा शब्द. आणि याच्या बायकोला काय म्हणतात? राणीला राज्ञी म्हणतात. साम्राज्ञी म्हणतो आपण शब्द, तशा प्रकारे राजा, राज्ञी. त्यानंतर बघा युवा, युवा, युवती. काय होईल? युवक, युवक, युवती. युवक म्हणजे तुम्हाला, युवक म्हणजे यंग मुलगा. आलं लक्षात? युवक, युवती. पुन्हा काही आहे? श्रीमान, श्रीमती. पुन्हा लिहा. श्रीमान, श्रीमती. संस्कृत मधून आलेला शब्द आहे श्रीमान. श्रीमान, श्रीमती. पुन्हा विद्वान, विदुषी. विद्वान माहित आहे? तुम्ही बहुत विद्वान आहात ना? विद्वान, विद्वानची, विद्वान कोणाला म्हणतात लक्षात घ्यायचं आहे. हुशार व्यक्तिमत्व. जसं आपण स्वामी विवेकानंदचं नाव विद्वानामध्ये घेतात. जगातल्या एका विद्वानामध्ये कोणाचं नाव घेतलं जातो? स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे विद्वान भारतातले. लक्षात घ्यायचं आहे. विद्वानामध्ये नाव घेतलं जातं. एकदम बुद्धिमत्ता, चांगली बुद्धिमत्ता असले. आणि हे झाले पुरुषांच्या संबंधित. जर का हुशार स्त्रिया असतील तर त्याला काय म्हणतात? मग विदुषी म्हणतात. काय म्हणतात? विदुषी. आता विदुषी माहिती आहे का तुम्हाला? हुशार स्त्रिया. बरोबर लक्षात घ्या. विद्वान, विदुषी. एकट्या तरी विदुषीचं नाव माहिती आहे का तुम्हाला? असं नाव त्यांच्या समोर वापरलं पाहिजे. मार्गारेट नोबेल, स्वामी विवेकानंद यांची शिष्या होती मार्गारेट नोबेल. बरोबर आहे. त्याला कोणता? तिला विदुषी म्हणतात. आयरिश विदुषी म्हणून ओळखला जातो. जगामध्ये फेमस आहे आयरिश विदुषी म्हणून. आलं लक्षात? बरेच नावं आपल्याला घेता येईल. म्हणजे बरेच विद्वान आहेत पण त्यांच्या नावाच्या समोर विदुषी लावली दिसत नाही. पण आपण जर बघितलं तर स्वामी विवेकानंद यांची शिष्या मार्गारेट नोबेल लक्षात घ्यायचंय. तिला काय लावला जातो? आयरिश विदुषी अशा प्रकारे नाव लावला जातो. तर विद्वान, विदुषी, हुशार व्यक्तिमत्व आहे ते. पुन्हा काही सांगता येईल? भगवान, 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 भगवती, भगवती, भगवान, भगवती. जनक, जननी, जननी, जनक, जननी. दाता, दात्री. ठीक आहे. दाता, दाताचा काय होईल? दात्री. दात्रीचा अर्थ अन्नदाती. दाता, अन्नदाता. आलं लक्षात? दाता, दात्री. दात्री म्हणजे दात दाखवणारी नाही, नाही तर भांडे भांडे दाखवता. ठीक आहे. हा शक्तिमान, तो गंगाधर वाला शक्तिमान नाही, नाही तर मग गीता विश्वास लिहाल लिखत तो नाही आहे. शक्तिमान, शक्तिमती. शक्तिमान, शक्तिमती, शक्तिमती. थांबा, इकडे होत नाही, समोर लिहितो, इकडे लिहून देतो. शक्तिमान, शक्तिमान, शक्तिमती, शक्तिमती. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, ग्रंथकर्ती. पुन्हा हा धनवान, धनवती, धनवान, धनवती. गृहस्थ, गृहिणी, गृहस्थ, गृहिणी. अशा प्रकारचे शब्द आपल्याला संस्कृत मधून आलेले पाहायला भेटतात. काय सुटलं का? पाहून घेऊ. झाले, जवळपास झाले. तर 11-12 नियम झालेले असतील. मला वाटतं लिंग संपलेला आहे, काय राहिलेला आहे?
हा चेक करतो काय सुटलं असेल तर. माझ्या माहितीप्रमाणे झाले. स्वतंत्र रीतीने होणारे तुम्हाला सांगितलेलं होतं. काही नावं विचारतो, तुम्ही त्याचे उत्तर सांगत चला. बघा, स्वतंत्र रीतीने होताना काही महत्वाचे शब्द आहेत ते तुम्हाला नेहमी विचारतात. जसा उंट, जसं आपण जर बघितलं तर बघा, कुंभार कुंभारीन सांगतात, तर उंटाचं उंटेनी सांगायचं नाहीये. काय उंटचं काय ते सांडणी. उंट याचा काय होतो सांडणी. आपण याच्या अगोदरच्या नियमामध्ये बघितलं स्वतंत्ररित्या स्त्रीलिंगी रूप कसे तयार होतात. बोका भाटी, बोकाचं काय होतं भाटी. खोंड कालवड. खोंड, खोंड माहिती आहे तुम्हाला काय आहे खोंड. बैलालाच खोंड म्हटलेलं आहे, पण प्रभू उत्पादनासाठी बांधून ठेवलेला जो काही गरीब बैल असते त्याला काय म्हणतात खोंड. आणि प्रभू उत्पादनासाठी बांधून ठेवलेली गाय म्हणजेच काय कालवड. अशा प्रकारचा रूल्स आहे. बरोबर लक्षात घ्या. पेपर मी ते विचारतात म्हणजे खोंड म्हणजे काय तर नेमकं सांगता येत नाही. खोंड म्हणजे काय तर घरी कधी कधी गावामध्ये प्रभू उत्पादनासाठी बांधून ठेवलेला बैल असतो त्याला आपण खोंड्या बैल म्हणतो, तो खोंड. आणि मग काय पिल्लांना जन्म देण्यासाठी एखादी गाय बांधून ठेवलेली असते, तिच्यातून चांगलं उत्पादन होऊ शकतो अशी गाय म्हणजेच काय कालवड. म्हणजे बरोबर लक्षात घ्यायचं खोंड कालवड. बरोबर आहे. मोर लांडोर, मोर लांडोर अशा प्रकारे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. स्वतंत्र रीतीने होणारे वर वधू, पती पत्नी, पिता माता, पुरुष स्त्री, साधू साध्वी. साधूचं काय होईल संत नाही, साधू संत म्हणताय. साधू साध्वी, ठीक आहे. साधू साध्वी. दादा, दादाचा काय होईल वहिनी. दादाचा काय होतो वहिनी. कवी कवयित्री. कवी आणि कवयित्री लिहिताना थोडा सांभाळून लिहायचा असतो. शुद्ध लेखनामध्ये विचारतो बघा, कवी असं लिहायचं शुद्ध लेखनामध्ये. कवी कवयित्री, कवयित्री पेपर मध्ये विचारतो. विलांटी उकार बरोबर लक्षात ठेवायचं. कवी कवयित्री लिहून बघा पाहून. दादा वहिनी. दादा, दादाचं काय होतं वहिनी. वहिनीची विलांटी पहिली रस्व वहिनी. दादा वहिनी. अशा प्रकारे आपण स्वतंत्र विचार काल बघितलेलं होतं. बरोबर आहे. बोका भाटी पण झाला. विधाता विधाती. विधाता म्हणजे कोण भगवान. विधाती म्हणजे कोण देवी. अशा प्रकारे बरोबर आहे. पुन्हा काही सुटलं. जाऊ, जाऊ हा स्त्रीलिंगी रूप आहे. आपल्याला काय लक्षात घ्यायचं पुल्लिंगी दीर काय असेल दीर. बरोबर आहे. मुलगा स्वतंत्र रीतीने सांगायचा. मुलगा मुलगी हे सेम पद्धतीने झाले. मुलगा सून, मुलगा सून. स्वतंत्र रीतीने जेव्हा सांगितलेलं असेल तेव्हा काय असेल मुलगा सून. जोडी बघायची नवरा बायकोची. मुलगा मग आपण सांगतो हा माझा मुलगा आहे, त्याची बायकोला काय म्हणणार ही त्याची बायको आहे. म्हणजे ही माझी कोण आहे सून आहे. कोण आहे सून. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. मुलगा सून. आणि बाप बापी लिहिणार का. बाप आई नाही तर बाप बापी हे मग नाही का. बाप बापी करू नका. बोकड, बोकड हा बोकड म्हणजे बकरा होतो. बोकडचा काय होईल शेळी. आणि रेडा म्हैस. रेडाचा काय होईल म्हैस. सासरा सासू. भाऊ बहीण नाही तर भाऊचा भावी. भाऊचा भावी नाही करायचं ना तर ही लावून होते प्रत्येक वेळे. भाऊचं काय होतो बहीण. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बऱ्यापैकी आपल्याला लिंगावरचा पूर्ण चॅप्टर झालेला होता. बरोबर आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न देतो ते आताच लिहायचे आहेत. मी तुम्हाला 10 मिनिटात घ्या. नाहीतर मग होमवर्क म्हणून घरी करा, काही हरकत नाही. तोपर्यंत मी देऊन ठेवतो. लिहून द्या प्रत्येकाने. बघा प्रश्न क्रमांक 1. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप तयार करून वाक्यात उपयोग करा.
प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप करून स्त्रीलिंगी रूप तयार करून त्याचे वाक्यात उपयोग करा. त्याचे वाक्यात उपयोग करा. बरोबर लक्षात घ्यायचंय. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप तयार करून त्याचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग करायचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं मी सांगून देतो बघा. उंदीर एक सांगतो समजून, बाकी मी शब्द देतो बघा. उंदीर या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे? उंदरी. काय आहे? उंदरीन. तीन प्रत्यय लावून तयार करा. रूल्स पण समजते बघा या शब्दाकडे बघितल्यावर. शब्दाकडचा रूल्स हा कोणत्या रूल्स मधला असेल? अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे रूपांतर इन प्रत्यय लावून तयार केला जातो. अशा प्रकारच्या याच्यामध्ये येऊ शकतो. इन प्रत्यय लावून तयार झाले. उंदीरचं काय झाला? उंदरी. मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे. ज्याचा उंदीरचा उंदरीन केल्यानंतर उंदरीन हा शब्द वापरून काय करायचं आहे? वाक्यात उपयोग करायचा आहे. घरी लिहून का वाक्य? उंदरींना 4 पिल्ले होते. काय लिहायचंय? उंदरीनला 4 पिल्ले होते. 4 पिल्ले होते. काय झाला मग? वाक्यात उपयोग झाला. अशा प्रकारचा आपल्याला वाक्यात उपयोग तयार करायचा आहे. मी आता काही शब्द देतो, तुम्हाला करायचा आहे. चालेल? देव शब्द हा प्रश्न पहिला आहे. त्याच्यामध्ये उंदीर झाला. आता लिहा देव. देव या शब्दाचा तसाच करायचा आहे. देव. नंतर लिहा बोका. देव याचा स्त्रीलिंगी रूप पण करा आणि लक्षात घ्यायचा वाक्यात पण उपयोग करा. बोका. बोका नंतर लिहायचं आहे वानर. वानर नंतर लिहायचं आहे भाटी. भाटी नाही, बोकाचा भाटी झालाच आहे ना. बरोबर आहे. नंतर लिहा धोबी. पुन्हा लिहा भट. भटचा भटणी. दास. दास शब्द लिहा. दास. नंतर लिहा बालक. एकदा शब्द पाहून घ्या. देव आहे, बोका आहे, वानर आहे, धोबी आहे, भट, दास आणि बालक यांचा स्त्रीलिंगी रूप तयार करा आणि वाक्यात उपयोग करा. झाला प्रश्न. लिहून टाकायचा आडव्या लाईनीमध्ये. भट म्हणजे बोवा. भट आपण काय म्हणतो? पुजारी म्हणतो ना भट. भटजी तो आला. बालकचा बालिका होतो. मिटव काय आहे? लिहा. आता प्रश्न शब्द लिहून झाले. आता लिहा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. लिहा. खालील स्त्रीलिंगी नामाची. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 उत्तर सांगणार आहे मी. प्रश्न क्रमांक 2. खालील स्त्रीलिंगी नामाची खालील स्त्रीलिंगी नामाची पुल्लिंगी रूप तयार करून रूपे तयार करून त्यांचा वाक्यात उपयोग करा. त्यांचे वाक्यात उपयोग करा. ठीक आहे. त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. ठीक आहे. लिहा. शेळी शब्द आहे. नंतर लिहा भावजय. भावजय म्हणजे कोण? भावाची बायको भावजय. नंतर लिहा पेटी. गवडण.
गवळण. नंतर आहे कोंबडी, कोंबडी. शेळी, भावजे, पेटी, गवळण, कोंबडी. शिक्षिका, पाहून घ्या हा शब्द सूत्रलेखनामध्ये विचारलेला आहे. शिक्षिका. मादी, मादी. नंतर लिहायचं आहे कन्या, कन्या. नंतर लांडोर, लांडोर. समजलं मगाशी कसं केला. हे आता स्त्रीलिंगी नाम आहेत. आपल्याला काय करायचं आहे, पुलिंगी रूप तयार करायचं आहे आणि जो पुलिंगी शब्द तयार झाला असेल त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रत्येकाला 2 लाईन सोडून वाक्य बनवत चला. ठीक आहे, झालं लिहून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3. तीनच आहे, तीनच. मिटवू काय झाले लिहून. या प्रश्न क्रमांक 3. लिहा प्रश्न क्रमांक 3 मध्ये लिहा. खालील काही नामाचे लिंग ओळखून. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. खालील काही नामाचे लिंग ओळखून, लिंग ओळखून खालील काही नामाचे लिंग ओळखून त्यांचे वाक्यात उपयोग करा. काही नामं देणार आहे, त्याचा लिंग ओळखा पहिले कोणत्या लिंगात आहे आणि मग त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. लिहा शब्द लिहा. खेळ, खेळ शब्द लिहा, खेळ. नंतर लिहा मोटार, खेळ, मोटार. घड्याळ. नंतर लिहा तार, चिंच, सुसर. सुसर, सुसर माहिती आहे ना, का सांगितलेला होता सुसर. नंतर आहे बाग, बाग. दही, सोने, उष्णता, उष्णता. पोरगे, लठ्ठपणा, लठ्ठपणा, लठ्ठपणा. कमाई, कमाई. चकचकाट, चकचकाट. माणुसकी, माणुसकी. नंतर लिहा थंडी. या शब्दांचा लिंग ओळखायचा आहे. खेळ कोणता याच्यामध्ये येतो आणि मग त्याच्या वाक्यात उपयोग करायचा आहे. खेळ हा शब्द कोणता आहे रे, कोणी सांगेल? खेळ हा शब्द. तो खेळ, ती खेळ का ते खेळ? तो खेळ, तो खेळ. पुलिंगी शब्द आहे तो. काय आहे? पुलिंगी. तो खेळ मला आवडत नाही, तो खेळ मला आवडत नाही. झाला पुलिंगी वाक्याचा शब्द. बनला वाक्य. असंच बनवायचं आहे. ठीक आहे, बनवा. मग घेऊ नवीन चॅप्टर. काय प्रश्न करू का 2-4? सांगा. सूर्य हा शब्द कोणत्या लिंगामध्ये जातो? सूर्य पुलिंग. हा, तो सूर्य पुलिंगी जाईल. मोठा आहे ना आकाराने, बलाढ्य आहे, त्याची शक्ती पण जास्त आहे. सूर्य कुठला? आपण पुरुष प्राण्यांचे गुणधर्म आढळतात. सूर्य कुठे जाईल? पुलिंग. बरोबर आहे. समुद्र, तो समुद्र पुलिंग जाईल.
नंतर बघा लक्षात घ्यायचं आहे, चिन्ह, तो चिन्ह, ती चिमणी, तू चिमणी आहेस, ठीक आहे, तो चिन्ह, ती चिमणी, ठीक आहे. मुंगडा, मुंगडा पुलिंग, त्याचा स्त्रीलिंग काय आहे मुंगडाचा? मुंगी. गुड, ती मुंगी. झुडूक हा शब्द कुठला आहे? त्याचा झुडूक, झुडूक, वाऱ्याची झुडूक, स्त्रीलिंग, ती झुडूक, ती झुडूक, झुडूक आले वाऱ्याची. गाणं नाही ऐकलं का? हा, झुडूक आली वाऱ्याची, ती वाऱ्याची झुडूक. सागर हा शब्द कुठे जाईल? पुलिंग. मृत्यू हा शब्द कुठे जाईल? मृत्यू, मृत्यू लिहून ठेवा, पुलिंग मध्ये येतो तो मृत्यू. वनश्री, ती वनश्री, ती वनश्री स्त्रीलिंग. वीज, ती वीज. बरोबर की नाही? सांगा मला, पुलिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही शब्दामध्ये मोडणारे दोन शब्द सांगितलेले होतं. सांगितले होतं, बरेच सांगितले होते, परंतु त्याच्यामध्ये वेल, वेल शब्द बघा, बघा तो वेल घरावर गेला, ती वेल मांडवावर गेली. बरोबर आहे? मग अशा प्रकारे वेल, तो आणि ती. पुन्हा बघा वेळ, वेळ हा शब्द पुलिंग आणि स्त्रीलिंग मध्ये मोडते. ती वेळ वाया गेली आणि तो वेळ यायचा आहे. बरोबर आहे? पुलिंग आणि स्त्रीलिंग अशा प्रकारे काही शब्द आपल्याला मोडताना दिसतात. तर बरोबर लक्षात घ्यायचं आहे, आपला लिंग हा चॅप्टर संपलेला आहे. ते करा मग थोडा वेळ 5-10 मिनिट. कोणाला डाऊट असेल विचारून टाका.